आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 25 मिनिटात 50 बातम्या. शरद पवार यांनी भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांची सांगवी गावातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पवार आणि तावरे हे जुने वर्गमित्र असून या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधल्या निवासस्थानी या दोघांमध्ये भेट झाली. यावेळेला जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील सुद्धा उपस्थित होते. खासदार रणजित निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कौल यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. महायुतीचा धर्म माढा मतदारसंघात पाळला जात नसल्याची तक्रार करण्यात आल्याची माहिती यावेळी आहे. माढ्याच्या उमेदवारी संदर्भात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील आणि 16 किंवा 17 तारखेला माढा लोकसभेच्या मतदारसंघासाठी ते उमेदवारीचा अर्ज दाखल करतील अशी माहिती शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा आम्ही स्वीकारला, मात्र त्यांनी ऐन निवडणुकांच्या वेळेला राजीनामा देणं योग्य नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही कुठेही कमी पडलो नाही. कायमच त्यांचा मान आणि प्रतिष्ठा राखले. आम्ही तसा प्रयत्न केला असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. तर जनता मोदींच्या पाठीशी आहे असा विश्वास व्यक्त करायला बावनकुळे विसरले नाही. महाविकास आघाडीनं भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही मतदारसंघांची नावं घेत त्यांनी आघाडीवरती हा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आत्ताच लावता येणार नाही, कारण या निवडणुकीवर जरांगे आणि ओबीसी हे 2 फॅक्टर मोठा परिणाम करतील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 30% मतदार हे जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार असल्याचंही आंबेडकर म्हणाले. नाशिकच्या जागेबद्दल पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी नाशिकच्या दौऱ्यावर असताना साधू महंतांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. यासाठी त्यांनी अनिकेत शास्त्री यांच्या नावाची शिफारसही केली आहे. महाराष्ट्रात येऊन भाजपचे नेते शिवसेनेला नकली म्हणतात. त्यांच्या सभेला शिवसेनेवर टीका केल्याशिवाय महत्त्व येत नाही असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी भाजपला दिलं. तर तुम्ही त्याच नकली शिवसेनेचे कधीतरी उंबरठे झिजवले होते असा टोलाही त्यांनी लगावला. कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. महाविकास आघाडीनं शिक्षकांना प्रचारात गुंतवल्याचा आरोप करत महायुतीनं न्यू कॉलेजमध्ये आंदोलन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारार्थ हातगाव इथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते राज ठाकरे आणि मोदी हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा निवडणुकीकरता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरे यांचाही फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर रामदास आठवले, महादेव जानकर यांच्यासह आता राज ठाकरे यांच्या फोटोचा सुद्धा त्यात समावेश करण्यात आला आहे. आमचा पक्ष फुटला, पण शरद पवार साहेबांची विचारसरणी बदललेली नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तर शरद पवार हेच ओरिजिनल आहेत. एका पक्षाचे 2 तुकडे करून त्यातील एकाला नकली म्हणायचं हे चुकीचं आहे. त्यामुळे जनतेला ठरवू देत कोण असली आणि कोण नकली असं प्रत्युत्तर त्यांनी अमित शहा यांच्या आरोपांना दिलं आहे. खासदार भावना गवळी यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल भेट घेतली. या भेटीत भावना गवळी यांच्या राजकीय पुनर्वसनावर चर्चा झाल्याचं कळतं. उदय सामंत यांच्या शिष्टाईला भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय. त्यामुळे आता भावना गवळी राजश्री पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. जागा वाटपानंतर नाराज असलेल्या वर्षा गायकवाड आज दिल्लीला जाणार होत्या. मात्र मल्लिकार्जुन खरगे गुलबर्ग्याच्या दौऱ्यावर असल्यानं त्यांना आज वेळ मिळाली नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झालाय.
तर वेळ मिळाल्यानंतर नक्कीच भेट घेऊ असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. अभिनेता मनीष पॉल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई विमानतळ परिसरात एकत्र दिसले. मनीष पॉलनं मुख्यमंत्र्यांच्या सोबत काही फोटो काढल्यानंतर चक्क मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. यावेळेला त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले. महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात स्कूटीवर बसून प्रचाराला सुरुवात केली. यावेळेला त्यांनी देशातील जनता, शेतकरी आणि तरुणांसाठी निवडणूक लढते अशी प्रतिक्रिया दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी राज्यात येत प्रचाराचा धडाका लावलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गोंदियात जे.पी. नड्डा आज जाहीर सभेला संबोधित करतील. उद्धव ठाकरे पक्षफुटीच्या नंतर पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बोईसरच्या आंबटगोड मैदानात ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या पालघरच्या लोकसभेचा उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अजित पवार आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांनी बैठकीचं आयोजन केलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं कळतं. या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. आता अन्य काही बातम्या. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात एनआयएला यश आलंय. अब्दुल माथिन ताहा आणि मुसाविर हुसेन शाबेज यांना कोलकाता इथून अटक करण्यात आली. गडचिरोलीतल्या चिमूर मतदारसंघात गृहमतदान पार पडलं. यावेळेला 1205 गृहमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 100 वर्षीय मतदाराच्या मतदानासाठी 3 राज्यांच्या सीमेवर निवडणूक आयोगानं पोहोचत हे गृहमतदान पूर्ण केलं. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात मांजरीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. घाटी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून अखेर वगळण्यात आलंय. डॉक्टरांना निवडणुकीचं काम दिल्यानं आरोग्यसेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे डॉक्टर आणि परिचारिकांना वगळण्यात आलंय. पण 23 लिपिकांना इलेक्शन ड्युटीवर कायम ठेवण्यात आलं आहे. मावळ तालुक्यातील पवना नदीमध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. आर्यन भोसले असं मृत तरुणाचं नाव आहे. मित्रांच्या सोबत नदीच्या मध्यभागी पोहण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली. अंबरनाथ तालुक्यातील सार्वजनिक विभागाचा अजब कारभार पाहायला मिळतोय. बेंशीळ परिसरातील 10 पेक्षा जास्त आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या पुलाची अतिशय दुरावस्था झाली आहे. मात्र या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या ऐवजी बांधकाम विभागानं मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून नवीन पूल बांधलाय. अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्यात आली. सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात 2641 मतदान केंद्र वाढले आहेत. आता राज्यात एकूण 98,144 मतदान केंद्र आहेत. तर 2019 लोकसभा निवडणुकीत 95,473 मतदान केंद्र होती. तर सर्वात जास्त मतदान केंद्र ही पुण्यात आहेत. सर्वात कमी मतदान केंद्र ही सिंधुदुर्गात आहेत. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर सुभाष चौधरी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठात विविध कामात गैरकारभार झाल्याचा ठपका ठेवत सुभाष चौधरी यांना 1.5 महिन्यांपूर्वी राज्यपालांनी निलंबित केलं होतं. मात्र उच्च न्यायालयानं डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द केला. वर्ध्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. गारांच्या तडाख्यानं टरबूज, डांगर,
फळं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले असून विंचूरसह लासलगावातील विविध व्यापाऱ्यांनी सुद्धा लिलावात भाग घेतला, कांदा खरेदी केली. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1550 रुपयांचा भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. कांद्याला अपेक्षेप्रमाणे भाव नसल्यानं शेतकरी आणि चाळीत कांदा साठवत आहेत. अहमदनगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला अवघा 1200 ते 1500 रुपयांचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. मागच्या 3 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचं मोठं थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय. कांदा पिकाचं सुद्धा नुकसान झाल्यानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूरच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात 3.7 अंशांची घट झाली असून तापमानाचा पारा 43 अंशांवरून 40 अंशांपर्यंत खालती आलाय. सोलापूर जिल्ह्याला रविवारपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातल्या एका शाळेमध्ये शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेली वृक्षतोड रोखण्याकरता वनविभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल 8 लाखांचा दंड वसूल करण्यात वनविभागाला यश आलंय. येवल्याच्या एरंडगाव इथे ट्रॅक्टर ट्रॉलीला मोठी आग लागली. आगीत सगळा चारा जळून खाक झाला. 2 ट्रॅक्टर ट्रॉली जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. विद्युत तारा पडल्यामुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे.